मुकाबला ग्वागर तालुक्यातील दोन मातब्बर संघ लढताना दिसतील। नक्कीच या सामन्यामध्ये संघर्ष पाहायला मिळणार। समालोचन कक्षातून आवाज ऐकूया शूरवीर सँडी सरांचा, व्हॉइस ऑफ रायगड। धन्यवाद। हेलो, चलिए मॅच मध्ये जाऊया, रंगत आणूया। दोन धावा ना, मळण या संघाची सलामीची जोडी आली आहे, ती अर्थातच प्रवीण जाधव आणि प्रथमेश नाटुसकर। गोलंदाजी मार्कवर अनिल अहिरे। ओके, अनिल आयरे अप्रतिम गोलंदाजी करतोय। नक्कीच एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय। सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते। मळण वर्सेस पाळ पेने, नक्कीच ही पण मॅच एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळेल, कारण या स्पर्धेमध्ये नॉकआउट सिस्टम मॅचेस आहेत। जो हारला तो माघारी फिरला। क्या बात आहे, सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते। अनिल आयरे यांच्याकडून 3 चेंडू आणि आतापर्यंत 3 धावा झाले आहेत, त्या म्हणजे पाल पेने या संघाची सुंदर अशी गोलंदाजी। मळण या संघाची धावसंख्या आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 धावांवर मजल मारलाय। प्रवीण आणि प्रथमेश ही सलामीची जोडी आहे। स्ट्राइक वर आहे प्रवीण, नॉन स्ट्राइक वर आहे प्रथमेश। बघूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन, माघारी परततोय। नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते। अनिल आयरे सुंदर असा झेल घेतलाय विकेट कीपर यांच्या माध्यमातून। मळण या संघाची धावसंख्या झाली आहे 5 चेंडू 4 धावा आणि 1 गडी माघारी परतलाय प्रवीण जाधव। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवले होते निखिल, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आकाश नाटुसकर। चला, सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला अनिल आयरे। नक्कीच आपल्या पालपेर या संघासाठी खूप अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि नक्कीच अनुभव पणाला लावतोय। अप्रतिम गोलंदाजी। आकाश बॅटिंग करतो, झकास, नाव आहे आकाश। हॅलो, या ठिकाणी दिनेश दवंडे कोतळूक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय। सन्माननीय संतोषदादा जैतापकर यांच्या हस्ते संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम रुग्णसेवक चषक या ठिकाणी चालू आहे। मळण या संघाची धावसंख्या झाली आहे, 1 षटक संपलाय। धावसंख्या झाली आहे 5, 1 गडी माघारी परतलाय प्रवीण जाधव। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आकाश नाटुसकर आणि प्रथमेश नाटुसकर। या 2 फलंदाजांवर जबाबदारी असेल संघाला चांगली धावसंख्या उभारायची। हॅलो, मैदानाच्या मागे जे नेट मध्ये खेळतायत ना, त्याने कृपया करून बाहेर यायचं आहे। रिक्वेस्ट आहे की वरून कॉल आलाय, मैदानाच्या आतमध्ये बाहेर तिकडे खेळायचं नाहीये नेट मध्ये। मागच्या साईडला बघा भगवा झेंडा आहे, त्या साईडला तुम्ही खेळू शकता, प्रॅक्टिस करू शकता, पण नेट मध्ये कोणी खेळायचं नाही, रिक्वेस्ट आहे।
हॅलो, नक्कीच मित्रांनो पालपेने संघाकडून गोलंदाजी मार्कवरती असेल. पालपेने एक्सप्रेस म्हणून ज्याच्या पाठीमागे नाव लावलं जातं असा विवेक नवरथ मॅन फ्रॉम पालपेने गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि एक पाईच्या स्वरूपात एक धाव. अशा प्रकारे 2 धावांमध्ये भर पडते. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आतापर्यंत 7. दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू व्हाईटचा इशारा. विवेक नवरथ पालपेने एक्सप्रेस. आताच आमच्या समालोचक सतीश सरांनी सांगितलंय की पालपेने एक्सप्रेस विवेक. ओहो, क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम विकेट किपिंग आपल्याला बघायला मिळते. नक्कीच प्रथमेश नाटुसकर बीट होते आणि डॉटची सांगता. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी, पण इथे मोठमोठे फटके मारावे लागतील. ज्या प्रकारे पहिली मॅच झाली होती हाय व्होल्टेज मॅच, असं वाटलं होतं की भातगाव की तवसाल की भातगाव. ओहो, दे धक्का मार छक्का. मैं इस टीम का हुकुम का एक्का. प्रथमेश ऑन फायर. कम ऑन डीजे. क्या बात है. सुंदर असा स्ट्रोक बघायला मिळाला आपल्याला प्रथमेश नाटुसकर याच्या बॅटमधून विवेक नवरथ याच्या विरोधात. बघूया विवेक कमबॅक करतोय का. पुन्हा एकदा मोठा फटका, इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न. इथे एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. ओहो, क्या बात आहे. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला. टाळ्यांचा कडकडाट होतोय. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. नक्कीच मित्रांनो, वैद्यकीय टीमचा विचार केला तर वैद्यकीय टीमच्या माध्यमातून अनेक रुग्णांना इथं सेवा दिली गेलेली आहे. अनेकांना सहकार्य लाभलेलं आहे आणि या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून 2 गाणी मित्रांनो रेकॉर्ड झालेली आहेत आणि ती गाणी आज सुमधुर संगीत मित्रांनो आपल्याला ऐकायला मिळेल. नक्कीच मित्रांनो, घाडेवाडीचा बाहुबली नितीन घाडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आपले सुद्धा मनपूर्वक आभार. ओ टू यू सँडी सर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती पण नक्कीच गोलंदाजाने हेरलं होतं की येस की स्लोवर चेंडू पिचिंग केला. इथे गोलंदाजाची कला व्हेरिएशन केलं आणि नक्कीच या विकेटवर वाचायचं असेल तर गोलंदाजाकडे ती व्हेरिएशन हवी आहे. ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर, स्लोवर, कटर गोलंदाज. नक्कीच कमबॅक केलंय त्या विवेक नवरथ या गोलंदाजाने. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 16. एक गडी माघारी परतलाय ती मळण या संघाचा. बघूया स्ट्राइक वर येतोय आकाश. मोठा फटका. क्या बात आहे. वेट अँड वॉच केलं. शेवटपर्यंत चेंडू येऊ दिलं आणि काय स्ट्रोक खेळलाय. आकाशला वाटलं होतं की तेच तर्रार चेंडू येईल की काय विवेकचा, पण नाही. विवेकने स्लोवर चेंडू टाकला होता. आकाशने शेवटपर्यंत थांबला. काय स्ट्रोक खेळलाय. आकाश फलंदाजी करतोय झकास. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आतापर्यंत 22. दुसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातील चेंडू झाले आतापर्यंत 5. या षटकामध्ये 2 षटकार लागवले गेले ती मळण या संघाकडून. इनर एज घेऊन चेंडू बॅकवर्ड रिझन मध्ये जातो. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल आणि नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 23. 2 षटकं संपली आहेत. एक गडी बाद मळण या संघाची. गोलंदाजी मार्कवर दीपक पालकर. नक्कीच 2 षटकं संपली आहेत. धावसंख्या झाली आहे 23. एक गडी माघारी परतलाय. गोलंदाजी मार्कवर दीपक पालकर.
स्ट्राइक वर आहे आकाश. ओ हो अंपायर्स कॉल नो बॉल. फ्री हिट. पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच आकाश स्वतःवर नाराज आहे की हा चेंडू भिरकावून द्यायचा होता 6 धावांसाठी, पण नक्कीच मिस केला आणि कीपरच्या हातामध्ये गेला. नक्कीच नो बॉलचा कॉल आहे. फ्री हिट आहे या चेंडूवर. बघूया फ्री हिट कशा प्रकारे. हो फ्री हिटचा सुद्धा फायदा मिळू नाही शकला. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे ती अर्थातच दीपक पालकर. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 25. तिसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील एकच चेंडू आतापर्यंत झालाय. ज्या प्रकारे मळण हा संघ फलंदाजी करतोय असं वाटतं 50 ते 50 धावांपर्यंत मजल मारू शकतो. प्रथमेश नाटुसकर क्या बात. ओहो सुंदर असं क्षेत्ररक्षण. ओहो 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अर्थातच आकाश नाटुसकर आणि प्रथमेश नाटुसकर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आतापर्यंत 27. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू. हो काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. स्टेप अप केलाय आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण नक्कीच इथे 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय मळण हा संघ. नक्कीच मोठा फटका मारायचा होता प्रथमेश नाटुसकर याला, पण गोलंदाजाने पहिलंच हेरलं की यस बॅटर स्टेप अप करतोय. स्लोवर चेंडू पिचिंग केला. हीच तर कला आहे गोलंदाजाकडे आणि ही कला असायला हवी आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. सुंदर फलंदाजी. अप्रतिम फिल्डिंग. मोठा फटका. ओह चेंडू जाईल 1 बाउंसी मार रेखा पार. चौकार. हम जैसा बनने की, मगर एक बात याद रखना, शेर पैदा होते हैं बनाए नहीं जाते. क्या बात है. जंगल तो वही है, शेर बदल गया, लेकिन कौन शेर बनेगा ये तो आने वाला वक्त ही बता सकता है. मळण की पाळ पेने की मळण. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 33 धावांपर्यंत मजल. ओहो क्या बात आहे. शेवटपर्यंत प्रयत्न केलाय आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. क्या बात आहे. तीन षटक संपली आहे. धावसंख्या 35. शेवटचा षटक आहे. चला फास्ट. तीन षटका संपली आहे. धावसंख्या झाली आहे 35. मळण या संघाची एक गडी माघारी परतलाय. बघूया प्रथमेश नाटुसकर आणि आकाश नाटुसकर. अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळते मळण या संघाकडून. संतोष दादा जैतापकर. हॅलो थँक्यू डीजे. मैच नंबर 4 श्री चंडिका वरदान क्रिकेट संघ कर्दे वर्सेस कालकाई देवी क्रिकेट संघ आंबरे या 2 संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस साठी रेडी राहायचं या इनिंग नंतर. कर्दे वर्सेस आंबरे 2 संघ. मोहन नांदगावकर. ओहो क्या बात है. ध्वस्त मस्त ट्रिपल उद्ध्वस्त. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. टीम
आयोजित रुग्णसेवक चषक 2024. हम दुनिया से अलग नहीं, पर हमारी दुनिया ही अलग है. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माननीय श्री संतोष दादा जैतापकर. थँक्यू डीजे. मॅच नंबर 4 चंडिका वरदान क्रिकेट क्लब कर्दे वर्सेस कालकाई देवी क्रिकेट संघ आमरे या दोन संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉससाठी यायचं आहे. मोहन नांदगावकर शेवटचा षटक घेऊन येतील. पहिल्या चेंडूवर विकेट देऊन जातील. आता बघूया 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर प्रणय. ओहो, सुंदर गोलंदाजी मोहन यांच्याकडून बघायला मिळते. नक्कीच असं वाटत होतं की कुठेतरी धावांचा डोंगर उभारतोय की काय मळण हा संघ, पण शेवटच्या षटकामध्ये नक्कीच थांबवले ते अर्थातच मोहन यांनी. बघूया प्रथमेश नाटुसकर थोडासा कान मंत्र देतोय नवीन बॅटर प्रणय याला की कशा प्रकारे खेळायचंय. चला फास्ट स्पीडअप घ्यायचंय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्राइक रोटेट होते. ओ हो क्या बात आहे. बघा प्रथमेश नाटुसकरने सांगितलं की मोठा फटका नाही आला तर मला सिंगल दे, मी स्ट्राइक वर येतोय. कहते हैं ना जिसके बैट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है. प्रथमेश चांगली फलंदाजी करतोय मलन या संघासाठी. नक्कीच 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली, 1 गडी माघारी परतवलाय ते अर्थातच मोहन नांदगावकर यांनी. नक्कीच अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत मलन या संघासाठी. बघूया धाव संख्या झाली आहे 36. मैच तो लगभग हो गई फिक्स. तर प्रत्येक चेंडूवर प्रथमेश नाटुसकर उचलेल रिस्क. हो जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी. बघा हीच तर खासियत आहे. 1 चेंडू फास्टर 1 स्लोवर टाकतोय मोहन नांदगावकर. 4 चेंडू शेवटची ओव्हर. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 गडी 1 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय मोहन नांदगावकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे एकाच 2 धावांवर समाधान मानावं लागेल. क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी मोहन नांदगावकर यांच्याकडून. 5 चेंडू आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत आणि 1 गडी मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे ती अर्थातच 38. शेवटचा चेंडू आहे. बघूया मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं ओहो कॉल द्यायचा होता. चेंडू जाईल 1 बाउन्सी मार रेखा पार चौकार. जर का कॉल दिला असता तर मॅच इथे कॅच झाली असती. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 42 आणि 43 धावांचं आव्हान आहे. आणि बघूया संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम रुग्णसेवक चषक मॅच क्रमांक 3 आणि या स्पर्धेसाठी आमचे खास मित्र पुण्यावरून आले आहेत. कुबेर कंपनी के ऑनर मुकेश चौधरी, मैन फ्रॉम धानपुर. खास करके मच्छर अगरबत्ती में इनका ब्रांड है, जिस ब्रांड का नाम है कुबेर. और कुबेर कंपनी के ऑनर मुकेश चौधरी खास इस मैच को देखने के लिए पुणे से आए. मैन फ्रॉम धानपुर. क्या बात है. राजस्थान वरून आलेले आहेत आमचे खास मित्र मुकेश चौधरी.
कर दादांची वैद्यकीय टीम लय भारी. हॅलो बॅट्समॅन लवकर पाठवायचे बॅट्समॅन. परोपकारी मानसातील देव माणस याने बनवली परोपकारी. रुग्णांसाठी तत्पर सेवा गरिबांची कैवारी झाले गरिबांचे कैवारी. संत जैतापकर दादांची वैद्यकीय टीम लय भारी. आमच्या जैतापकर दादांची वैद्यकीय टीम लय. हॅलो सामना लवकरच सुरू करायचा आहे. हॅलो आपल्या या संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीमच्या क्रिकेट सामन्याला आदेश जाधव साहेब शिवराज्य ब्रिगेडचे अध्यक्ष आदेश जाधव साहेब यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. तरी संतोष दादा जैतापकर यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण सत्कार करणार आहोत. तरी त्यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो चला आर यू रेडी. गणपती बाप्पा मोरया लवकर जिंकून घरी या. पालपेने या संघाची सलामीची जोडी आली आहे. स्वप्नील आयरे आणि रोहित मांडवकर स्ट्राइक वर आहे. स्वप्नील नॉन स्ट्राइक वर आहे रोहित मांडवकर आणि गोलंदाजी मार्क वर अविनाश. मग या गुहागर तालुका आहे गुहागर अर्थातच शूरवीर सँडीचा माहेरघर. ह्या माहेरघरामध्ये माझं आगमन झालं ते म्हणजे निलेश रामानेवाडीचा सुपरस्टार दुर्गेची कोंडवी या प्रीमियर लीग मध्ये अविनाश माटलवाडीच्या सुपुत्राकडे माझी ओळख करून दिली आणि तिथून सुरुवात झाली. ओह पहिल्याच चेंडूवर मोठा फटका. क्या बात आहे ना भाई ना भीती हृदयात फक्त छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार म्हणजे 6 धावा. कम ऑन डीजे. वैद्यकीय टीम लय भारी. आमच्या जैतापकर दादांची वैद्यकीय टीम लय भारी. लय भारी लय भारी वैद्यकीय टीम लय भारी. आमच्या जैतापकर दादांची वैद्यकीय टीम लय भारी. ओह जबरदस्त कमबॅक केलाय. अप्रतिम बॅटचा इनर एज घेऊन जातोय चेंडू बॅकवर्ड रिझन मध्ये. इथे 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरते. 2 चेंडू धावसंख्या झाली आहे 7. पहिल्याच चेंडूवर जबरदस्त प्रहार केला ते म्हणजे स्वप्नील आयरे या फलंदाजाने. एनसीसी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदान नारंगी विरार मधला अलिशान मैदान. आणि नक्कीच या नारंगी मैदानामध्ये खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. डॉट बॉल क्या बात है. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. कमबॅक करतोय. हा पुढच्या मॅचचं प्लेइंग 11 नेक्स्ट मॅच कर्दे वर्सेस आंबेरे खुर्द या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी प्लेइंग 11 कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच पण प्रयत्न फसलाय. पण चेंडू पडेल स्क्वेअर लेग रिझन मध्ये. इथे 1 धावेवर समाधान मानावे लागेल. श्री चंडिका वरदान क्रिकेट संघ कर्दे वर्सेस कालकाई देवी क्रिकेट संघ आंबेरे खुर्द या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इथे प्लेइंग 11 द्यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक करतोय अविनाश. पहिल्या चेंडूवर षटकार लागवल्यानंतर काय कमबॅक केलं या गोलंदाजाने. आतापर्यंत 4 चेंडू 8 धावा. ओहो मोठा फटका, स्ट्रोक फसलाय आणि अविनाश ओहो पकडो कॅचेस, जीतो मॅचेस आणि जीवनदान मिळाले ते अर्थातच स्वप्नील याला. ओह स्वतःवर नाराज. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये इथे सेल घेण्याचा प्रयत्न अविनाश करत होता आणि हातामध्ये आलेला हा सेल सुटलाय आणि ते जीवनदान मिळालंय ते अर्थातच स्वप्नील आयरे यांना. 5 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत खर्च केलेत. पहिला षटक चालू आहे. पालपेने या संघाकडून जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. बघूया स्ट्राईक वर येतोय रोहित मांडवकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसलाय. ओ हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 झेल सोडलेत आणि इथे चुकी कुठे झाली की तुम्हाला कॉल द्यायचा होता की यस की ही माझी कॅच आहे आणि ते पुन्हा एकदा एक षटक संपलाय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 11 बिनबाद पालपेने या संघाकडून. हॅलो बघा गुहागर तालुक्यामध्ये च्या वेळेस मी पहिल्यांदा आलो होतो ना विरारच्या. मला वाटतं तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आलो होतो. मला वाटतं कोपरीच्या मैदानामध्ये दुर्गेची कोंडवी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. त्यावेळेला माझा खास मित्र निलेश रामाने जो माझ्या टीम मधून ओव्हल मैदानामध्ये खेळतो, रामाने वाडीचा सुपुत्र, आणि त्यांनी अविनाश सरांकडे ओळख करून दिली. अविनाश माटल, मॅन फ्रॉम माटलवाडी. तिथून शूरवीर सँडीचा पर्व चालू झाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमा रेखा पार, चौकार. क्या बात है, स्वप्नील ऑन फायर. हॅलो हॅलो. पुढील होणारा सामना विरुद्ध आवरे. तर दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्ही आले असलेल्याची नोंद द्यायची. पुढील सामना तुमचा आहे करदे विरुद्ध आवरे. ओके, गोलंदाजी मार्कवर आमिर, जो गोलंदाजी मध्ये चेंडू टाकतो जसं काय विकेट घेण्यासाठी तीर, तोच गोलंदाजीचा वीर आहे आमिर. हो सुंदर गोलंदाजी. आवरे गावातून कोणी संघ आलेला असेल तर त्यांनी मंचाजवळ हा एक मिनिट. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 15. कालकाई देवी क्रिकेट संघ आंबेरे खुर्द. अभिषेक पाते कर्णधार. फॉर्म नाही दिला त्यांनी बरोबर. ओहो हो, चेंडू जातोय बॅकवर्ड रीजन मध्ये. हा, आणि श्री चंडिका वरदान क्रिकेट संघ करदे या दोन संघांच्या खेळाडूंनी प्लेइंग 11 द्यायचंय, रेडी राहायचंय. श्री कालकाई देवी क्रिकेट संघ आंबेरे आणि श्री चंडिकाई वरदान क्रिकेट संघ करदे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी मंचावर यायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो, एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. क्या बात आहे.
हॅलो हॅलो एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. क्या बात है. पाल पेने की मलन, मलन की पाल पेने. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 18. दुसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर अमीर सोलकर. आणि बघूया शेवटचा चेंडू आहे या षटकामधील. स्वप्नील आयरे आणि रोहित मांडवकर. स्ट्राईकवर आहे रोहित मांडवकर. चला लवकर लवकर टाइम वेस्ट नाही करायचा आहे. आपल्याला टाइम बेस्ट करायचा आहे कारण की संध्याकाळचा टाइम आपल्याला वाचवायचा आहे. कारण की 4-4 षटकांचे सामने खूप कमी. ओह सुंदर असा चेंडू पिचिंग केलाय आणि निर्धावची सांगता. जबरदस्त चेंडू. 2 षटका संपली आहेत. धावसंख्या झाली आहे 18. बिनबाद पाल पेने या संघाची. आणि आताच या स्पर्धेत हॅलो 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 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवर आलाय प्रथमेश नाटुसकर वर्सेस स्वप्नील. बघूया प्रथमेश की स्वप्नील, स्वप्नील की प्रथमेश. बॅटर की बॉलर, बॉलर की बॅटर. नक्कीच मळन आणि पालपेने या 2 संघांमध्ये ब्लॅड लढत बघायला मिळते आपल्याला. हॅलो स्टेट ड्राइव्ह. क्या बात है. सुंदर असा क्षेत्ररक्षक एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट कोण घेईल रेस्ट. नक्कीच इथून हरलात तर माघारी परतावा लागेल. आतापर्यंत सकाळपासून मी बघितले 2 संघ माघारी परतले. तिसऱ्या स्पर्धेमधला कुठला संघ असेल जो या स्पर्धेतून बाहेर होईल, माघार घेईल. ओह काय स्ट्रोक खेळलाय. अप्रतिम चेंडू जाईल. 1 बाउन्सी मार रे खापर चौकार. कमांडी जे आणि यानंतर होणारा सामना आहे मित्रांनो रंगणार आहे. एका बाजूला असेल आंबेरे खुर्द तर दुसऱ्या बाजूला असेल कर्दे. या 2 संघांमध्ये मित्रांनो सामना रंगणार आहे. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदेश जाधव साहेब यांना आमंत्रित करतोय. टॉस का बॉस मध्ये मित्रांनो एका बाजूला आंबेरे खुर्द तर दुसऱ्या बाजूला कर्दे असा सामना होणार आहे. चला यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल YouTube लाईव्हच्या माध्यमातून. याची डोळाई स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. या ठिकाणी नारंगी विरारेतून थेट पाहतोय. हो हो मेस फील्ड आणि मिळतील 2 धावा. क्या बात है. छोटी छोटी चूक आपल्याला महागात पडू शकेल. बघूया 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा खर्च केलेत ते मला वाटतं 7. आदेश जाधव सरांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल होतोय. टेल पुकारले गेलेला आहे. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. बघूया हो हो जबरदस्त कर्दे संघाच्या बाजूने विकेट कीपरच्या क्लोज मध्ये विसावतोय. झुकलेला आहे. तुम्ही कोणता निर्णय स्वीकाराल सर? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आंबेरे खुर्द संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेत. आपल्या दोन्ही संघांना रुग्णसेवक चषकच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. धावांची गरज आहे. 18 चेंडू राहिले शिल्लक राहिले ते म्हणजे 8. कोणता संघ कोणत्या संघाची लावतोय वाट? ओ हा क्या बात आहे. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. बघूया शेवटचा चेंडू असेल, निर्णायक चेंडू आणि गरज आहे 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 26. 7 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 17 धावांची गरज. 7 पे 17. एक लकी नंबर आहे तो अर्थातच 7 आणि एक नंबर आहे पुन्हा एकदा येतो 17 याने 17 पे खतरा. लक आणि खतरा बघूया धोनी आणि एबी डिव्हिलियर्स. ओ जबरदस्त चेंडू आणि अशा प्रकारे षटक संपलाय. सुंदर अशी गोलंदाजी केली ती म्हणजे प्रथमेश नाटुसकर. या षटकामध्ये फक्त 8 हॅलो हॅलो शेवटचा षटक घेऊन आलाय तो अर्थातच मलन या संघाकडून शैलेश मुकनाक. बघूया 6 चेंडू आणि गरज आहे ती अर्थातच 17 धावांची. रोहित आणि स्वप्नील ही सलामीची जोडी अजूनही क्रीजवर आहे. बघूया 6 चेंडू 17 धावा. आंबेरे खुर्द वर्सेस कर्दे या दोन संघांची प्लेइंग 11ची लिस्ट अजून आलेली नाहीये. ओ हो क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. एक धाव लेग बाईच्या स्वरूपात मिळेल. आता गरज आहे ती 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. धन्यवाद आंबेरे खुर्द आणि कर्दे. आंबेरे ओहो पुन्हा एकदा तिसरी कॅच ड्रॉप झाली आहे. आणि अशा प्रकारे धाव बाद होते. ओहो क्या बात आहे. 3 कॅचेस सुटल्या होत्या पण रनआउट झाला तो म्हणजे स्वप्नील आयरे. आता गरज आहे ती म्हणजेच 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नवीन बॅटर दीपक पालकर स्ट्राइक वर येतोय. ओहो मोठा फटका. स्ट्रोक फसलाय आणि क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. नक्कीच मलन या संघाची दिवाळी आणि दीपक साठी ठरते ती म्हणजे होळी.
सॉरी रोहित मांडवकर माघारी परतले. सलामीची जोडी बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये माघारी परतले. आता गरज आहे ती 3 चेंडू आणि 15 धावांची. बघूया ज्या प्रकारे 43 धावांचं मला वाटतं आव्हान मिळालं होतं. पहिल्याच चेंडूवर स्वप्नीलने षटकार लागवला गेला असं वाटलं होतं. 1 मॅन आर्मी बनेल की काय, पण त्या स्वप्नीलच्या 3 कॅचेस सुटल्यानंतर आपल्या संघासाठी विजय मिळवून देऊ नाही शकत. सलामीची जोडी नाराज होऊन मैदानामध्ये माघारी परतते. अजूनही क्रिकेट संपलेलं नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ऑन आहे, कारण की 3 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 2 षटकार आणि 1 चौकारांची गरज आहे. नवीन बॅटर 3 षटकार मारले तर संदीप खडकर सरांकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. 3 षटकार जर का मारले तर संदीप सरांकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. वाईटचा इशारा आणि एक्स्ट्रा 1. ओके, वाईट कॅन्सल आहे. एज लागली आहे. एक धाव मिळाली. 2 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. सॉरी 2-13. क्या होगा मेरा 2-13. नक्कीच 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारावे लागतील, पण शेवटी 1 रन कमी पडतोय. 14 पाहिजेत. हो, शेवटचा चेंडू राहिलाय आणि गरज आहे ती आता 13 धावांची. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना शैलेश मुकनाक अप्रतिम गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू 13 धावांची गरज. ओहो, सुंदर स्ट्रोक, पण स्ट्रोक फसलाय आणि अशा प्रकारे माघारी परततोय आणि 13 धावा कमी पडले. 13 धावांनी जिंकतोय तो अर्थातच मळण हा संघ. चला, 4थी मॅच आपल्याकडे आहे. श्री चंडिका वरदान क्रिकेट संघ करदे वर्सेस कालकाई देवी क्रिकेट संघ आंबेरे खुर्द.